खूप सुंदर वर्णन आलेलं आहे। म्हणून जीवनामध्ये या जन्म मरणातून आपल्याला सुटायचं असेल तर संताचं दर्शन ज्याला होतं त्याला जन्म मरणाचा फेरा परत नाही। म्हणूनच महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने मला संताचं दर्शन झालं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। या ठिकाणी आल्यानंतर मामांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे। आता आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही, खऱ्या अर्थाने आपलं भाग्य उदयाला आलं। राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता झाले
उजळले भाग्यात उजळले भाग्यात अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पाण्डुरङ्ग करो पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची दुसरी चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठ्ठल विठ्ठल पुंडलिकवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोला बोला बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं उजळले भाग्यात अवघी चिंता वारली
संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलेशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठाला 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 विठाला. आज या ठिकाणी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीमंत सद्गुरु श्री बाळू मामांच्या या पावन दरबारामध्ये हा संत सद्गुरु बाळूमामा अमावस्या भंडारा उत्सव आपण दर महिन्याला या ठिकाणी करतो आणि यावेळेसची ही भंडाऱ्याची सेवा या ठिकाणी मला करण्याचं भाग्य मिळालं. त्याबद्दल मी सर्व मामांच्या तळावरील मामांच्या या ठिकाणी दरबारामधले असणारे सर्व मामांचे भक्त सर्वांचं मनापासून आभार मानते. खऱ्या अर्थाने ही सेवा ज्यांच्या माध्यमातून मला मिळाली ते आमचे मामांचे भक्त हरिभक्त पारायण आदरणीय बाळूमामांचे भक्त असणारे आमचे खंडोबा महाराज लाडे यांनी आम्हाला संपर्क केला. त्याचबरोबर बऱ्याच जणांनी आम्हाला फोन केला होता. आमचे लाडे महाराजांचेच त्या ठिकाणी आमचे असणारे दुसरे चुलत भाऊच आमचे आनंद महाराज लाडे तसेच ढोले महाराज यांचाही मला फोन आला होता. त्यानंतर आमचे हरिभक्त पारायण आदरणीय थोरात महाराज यांनी बऱ्याच जणांच्या योगदानातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. श्री विठ्ठल बिरदेव पट्टण कोडोली जे मानकरी आहेत फरांदे महाराज आणि श्री खेलोबा राजाभाऊ वाघमोडे यांच्या कृपाशीर्वादाने संत बाळूमामांचे भक्त असणारे आणि या ठिकाणी आजची ही कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेच्या नंतर जे अन्नदानाचे मानकरी आहेत पंक्तीचे मानकरी ते आपले असणारे श्री अनिल बबनराव धायगुडे तसेच श्री विलास दिनकर थोरात तसेच श्री अनिल विलास थोरात अशा पद्धतीने सर्वांचंच खूप मोठं या ठिकाणी योगदान आहे. आणि खरंच या सर्वांनीच आजच्या या कार्यक्रमाचं आजच्या या भंडारा उत्सवाचं खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं आणि सेवा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी आपल्यामुळं मिळालं. त्याबद्दल मी तुमची शतशः ऋणी राहील. खूप सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी असणारे सर्व आपल्या परिसरातील सर्व भजनी मंडळ या ठिकाणी असणारे चोपदार विणेकरी असतील आमच्यासोबत आलेली आमची विद्यार्थिनी हरिभक्त पारायण जी मला गायनाची साथ देते तृप्तीताई जाधव तसेच आमच्यासोबत आलेला आमचा विद्यार्थी प्रकाश मोटे तसेच आमचे बंधू ज्यांची मला मृदंगाची साथ आहे आज ते हरिभक्त पारायण जीवन महाराज धायगुडे. आणि आपल्या या कार्यक्रमासाठी आजच्या असणारी जी सुंदर सिस्टीम आहे ते आपल्याच गावातील असणारी आमचे सुतारदादा खूप सुंदर पद्धतीने सिस्टीम देतात. याही ठिकाणी याच ठिकाणी या अगोदर योग आला होता आणि खूप सुंदर असं साऊंड सर्व्हिस आहे. खूप सुंदर अशी सिस्टीम आहे. सर्वांची सुंदर अशी साथ आहे. तुम्हा सर्वांची सुंदर उपस्थिती आहे. सर्वांच्या उपस्थितीने आणि सर्वांच्या साथीने आपल्या या कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय श्री विशाल मदने त्यांचाही या ठिकाणी मी खूप खूप आभार मानते. आणि सर्वांचंच खूप मोठं योगदान आहे कारण हा कार्यक्रम हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून या मेळ जमविला आणि म्हणून याच दरबारामध्ये मामांच्या दरबारामध्ये हा अभंग मी सेवेकरता घेतलेला आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कारण मामांच्या भंडारामध्ये एवढी ताकद आहे की मामांचा भंडारा जर आपण आपल्या कपाळावरती लावला तर आपल्या नशिबात जे काही
जे काही चुकीचं लिहिलेलं असेल ते प्रारब्ध बदलवण्याची ताकद सुद्धा या भंडाऱ्यामध्ये आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मी हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. उजळले भाग्य आता आपण या मामांच्या भंडाऱ्याचा या ठिकाणी दर्शन घेतलं, मामांचं दर्शन घेतलं. मामांचा भंडारा आपण प्रत्येकाने आपल्या कपाळावरती लावलेला आहे. पण मी तुम्हाला सांगेल, खऱ्या अर्थाने आपलं काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य असावं की मामांच्या दरबारामध्ये आपण आलो. कारण कोणाचंही काम नाही या ठिकाणी येणं, काहीतरी पुण्य लागतं. मामांच्या या दरबारामध्ये आपण आलो म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं भाग्य उदयाला आलं असं म्हटलं तरी काय हरकत नाही. उजळलेले भाग्य आता महाराज सुद्धा म्हणतायत. आता काय आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, कारण मामांचं दर्शन या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात झालेलं आहे. मामा हे एक संत आहेत, मामा हे एक देव आहेत. काशी विश्वेश्वराचा अवतार म्हणजे आपले मामा आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने त्या संतांच्या, त्या परमेश्वराच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कारण परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या संतांच्या चरणावरती यावंच लागतं, त्यांना शरण जावंच लागतं. त्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही, त्याशिवाय आपल्या जीवनामध्ये समाधान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तो भगवान परमात्मा आपल्याला हृदयामध्ये साठवता आला पाहिजे. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. पण या ठिकाणी आल्यानंतर अंतकरणामध्ये भाव असावा, प्रेम असावं. उगच यायचं म्हणून यायचं नाही. जर अंतकरणात प्रेम भाव असेल तरच तो ठेवा आपल्याला सापडणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हा ठेवा आम्हाला सुद्धा सापडला. पण कशामुळे? तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कुणामुळे सापडला? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हा झाला अभंगाचा शब्दशः भावार्थ. विठाल विठाल चैतन्य दरबारामध्ये खऱ्या अर्थाने खूप प्रसन्न अशा वातावरणामध्ये या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. आणि ज्यांच्या दरबारामध्ये आपण आलेलो आहेत, मला असं वाटतं की त्या मामांच्या चरित्राबद्दल थोडंसं बोलावं लागेल. मला माहिती आहे की मामांचं चरित्र हे सर्वांना माहिती असेल, पण मला असं म्हणायचं आहे की मामांचं चरित्र जरी आपल्याला माहिती असलं तरी मामांचं चरित्र समजावून घेणं खूप गरजेचं आहे. कारण मामांचं जे चरित्र आहे ते समजण्याच्या सुद्धा पलीकडचं आहे. मामाच्या चरित्राचा आपण काय विचार करणार आहे? मामाचं चरित्र हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. आपल्यासारख्याने काय सांगावं आणि आपल्यासारख्याने काय ऐकावं? मज पामरा हे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. आपण जर मामांचा विचार केला तर मामांचा जो जन्म आहे तो मायाप्पा आणि सुंदराबाईंच्या पोटी झाला. मामांचे मूळ पुरुष आहेत देसाई. आतापर्यंत मामांचे मूळ पुरुष मी बाळाप्पा सांगायचे, परंतु नीट अभ्यास केल्यानंतर बघा तुम्ही, असं लक्षात येईल आपल्या की मामांचे मूळ पुरुष आहेत देसाई. तिथपासूनचा त्यांचा प्रवास आहे बाळाप्पांपर्यंत. बाळाप्पांचा मुलगा मायाप्पा आणि मायाप्पांचा विवाह सुंदराबाई नावाच्या एका मुलीशी होतो. आणि ज्या वेळेस मायाप्पाचा आणि सुंदराबाईचा विवाह झाल्यानंतर दोघांचा संसार आनंदाने सुरू आहे. पण संसारामध्ये एका गोष्टीची कमतरता आहे. आता संसार म्हटलं की संसारामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता असते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्या संसाराच्या वेलीला फूल नाही आणि संसाराच्या वेलीला फूल असलंच पाहिजे. म्हणून आप्पाच्या वाडीच्या त्या हलसिद्ध नाताला नवस आहे. अजून बरेच वर्ष झाली लग्नाला, पण पाळणा हल्ला नाही. आपण म्हणतो ना, आप्पाच्या वाडीच्या त्या हलसिद्ध नाथाची समाधी, संजीवन समाधी त्या ठिकाणी आहे. आणि माता सुंदराबाईंनी त्या ठिकाणी गेल्यानंतर
त्या महापुरुषाला नवस केला. कोणता नवस केला? पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. वा, पुत्र द्यायचाच असेल तर असा पुत्र दे ज्याचा तिही लोकी झेंडा, ज्याची काहीतरी कीर्ती पाठीमागं राहिली पाहिजे, नाहीतर नाही दिलेला बरा. आणि जेव्हा त्या महापुरुषाला नवस केला, तो नवस फळाला आला. त्या नवसाला फळ मिळालं आणि मायाप्पांच्या आणि सुंदराबाईंच्या पोटी 3 मुलांचा जन्म. कोणत्या 3 मुलांचा जन्म झाला? नीट लक्ष देऊन ऐका. मायाप्पांना आणि सुंदराबाईला पहिली 3 मुलं झाली. भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरोप्पा. त्यातले मधवे 2 नंबरचे जे आहेत ते आपले बाळू मामा आहेत. 2 नंबरला जे जन्माला आलेले आहेत ते मामा आहेत. अगदी जन्मापासूनच जर आपल्याला विचार करायचा असेल तर मामांचा जन्म झाला तो दिवस कोणता होता? तर तो दिवस होता द्वादशीचा. ज्या दिवशी मामांचा जन्म झाला होता त्याच्या आदल्या दिवशी माता सुंदराबाईंचा कडक उपवास होता. असे महापुरुष कोणाच्या पण पोटी जन्म घेत नसतात. मामांनी सुंदराबाईंच्या पोटी जन्म घेतला कारण सुंदराबाईंची कुस तेवढी पवित्र होती. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. देवी, सोमवारचा दिवस आहे, सोमवारचा दिवस आहे. आणखी सांगू तुम्हाला किती तारखेचा जन्म आहे? 3 ऑक्टोबर 1892चा जन्म आहे मामांचा. किती? 3 ऑक्टोबर 1892चा जन्म आहे. किती वाजता? 4:23 जन्म. आपल्याला माहिती आहे 4:23 मामांचा जन्म झाला. मी सांगितलं तुम्हाला, मामांनी सुंदराबाईंच्या पोटी जन्म घ्यायचं ठरवलं कारण सुंदराबाई तेवढ्या पवित्र होत्या, तेवढ्या त्या सात्विक होत्या, तेवढ्या त्या वारकरी होत्या, तेवढ्या त्या अधिकार संपन्न होत्या. म्हणून सुंदराबाईंच्या पोटी मामांचा जन्म आहे. धन्य माता पिता तयाचिया. अशा मुलांना जन्म देणारी ती माता धन्य आहे. अशा संतांना जन्म देणारी ती माता धन्य आहे की जिच्या पोटी असे पुत्र जन्म घेतात. आणि मी सांगेल तुम्हाला मामांची कथा नीट ऐका. कथा सांगतो आदमापूरची, देव कसं हो अवतरलं. भाव भक्तीच्या भांडाऱ्याचं सत्व आम्हाला सांगितलं. चांग भलं बाळू मामाचं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं. धन्य धन्य ती जन्मभूमी नागतीचे अकोळ. धन्य धन्य ती जन्मभूमी नागतीचे अकोळ.
मामांचा जन्म झाला. जन्म झाला दैवी लीला, बारस हे विधिवत केलं. जन्म झाला दैवी लीला, बारस हे विधिवत केलं. धनगराना या देवाचं नाव बाळा पाठवलं. धनगराना या देवाचं नाव बाळा पाठवलं. काळ लोटला बाळ वाढला, दिवस पुढं चाललं. काळ लोटला बाळ वाढला, दिवस पुढं चाललं. मायापाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहिलं. मायापाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहिलं. सांग भलं बाळू मामाचं, सांग भलं बाळू मामाचं, सांग भलं. मामांचा जन्म झाला आणि मामांचा जन्म झाल्यानंतर गरिबाचं घर, काय आनंद आहे त्या घरामध्ये. गरिबाच्या घरामध्ये साक्षात काशी विश्वेश्वराने अवतार घेतलेला आहे. महाराज, कमळ हे नेहमी चिखलातच उगवतं बरं का. कमळ कधी बागेत उगवलेलं आपण पाहिलंय का? कमळ हे नेहमी जसं चिखलात उगवतं, तसं संत हे नेहमी गरिबाच्याच घरी जन्म घेत असतात. आणि मी तुम्हाला सांगेल, मामा हे संत आहेत किंवा मामा हे देव आहेत असा वाद करत बसू नका. का? कारण आतापर्यंत जे जे संतांनी घेतलेले अवतार आहेत ते देवाचेच अवतार आहेत ना. जसं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, तसं मामांचा अवतार म्हणजे कुणाचा अवतार आहे? मामांचा अवतार म्हणजे रुद्राचा अवतार थोर हो रातो अदमापुरा. उधळोनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी फेटा रेशमी फेटा मस्ताकी, त्याला सोन्याची किनार. दिसे रूप मनोहार, त्याच्या हातात तलवार. बाळू मामा वैद वैद वैद, त्याला पैद पैद पैद. बाळू मामा वैद वैद वैद, त्याला पैद पैद पैद. बाळू मामा वैद वैद वैद, त्याला पैद पैद पैद. बाळू मामा वैद वैद वैद, कोणाचा अवतार आहे मामांचा? रुद्राचा अवतार थोर हो रातो आत्मापुरा. उधळोनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी फेटा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्ताकी, त्याला सोन्याची किनार. दिसे रूप मनोहार, त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैद वैद वैद, त्यानं पैद पैद. प्रत्यक्ष महादेवाचा अवतार, काशी विश्वेश्वराचा अवतार आहे, रुद्राचा अवतार आहे. आणि मामांचा जन्म झाल्यानंतर साखरपुडे वाटण्यात आले. हा हा म्हणता मामांचा सांभाळ करायला सुरुवात झाली. आणि मी नेहमी सांगत असते की मामांचं लहानपण हे इतर पोरांसारखं नव्हतं. संत नवती जगा माणसाच्या सारखे, संत नवती जगा माणसाच्या सारखे.
आणि माणूस याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मामांचं लहानपणी इतर पोरांसारखं नव्हतं. म्हणजे मामा कधीच कुठल्या मुलांमध्ये मिसळायचे नाहीत, कुठल्या मुलांमध्ये मिसळून कधी कुठला खेळ खेळायचे नाहीत. एक विचित्र वागणं होतं मामांचं. उलट्या उड्या मारत जायचे, उलट्या पाठीमागं कितीतरी अंतर उलट्या उड्या मारायचे. एखाद्या झाडावरच्या शेंड्यावरती जाऊन बसायचे, काट्याचा बिस्तारा करायचे आणि त्याच्यावरती झोपायचे. म्हणायचे की हीच माझी खुर्ची. एवढं विचित्र वागणं होतं, एवढं विचित्र लहानपण होतं मामांचं. एका ठिकाणी शांत बसायचे, एखाद्या दगडावरती बसायचे, समाधीस्थ बसायचे, शांत बसायचे. कुणाशी कधी बोलत नव्हते, कुणाशी बोलत नव्हते, पण ते एकटेच बोलायचे. निवांत बसायचे पण ते एकटेच बोलायचे. मी तुम्हाला सांगेल, पूर्वीची माणसं ही एकटी बोलत नव्हती कधीची, पूर्वीची. आताची माणसं एकटी पण बोलू शकतात बरं का. ते रस्त्याने जात असताना एकटेच बडा 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 करत जाऊ शकतात. याचा अर्थ ते येडे असतात असं अजिबात अजिबात नाही बरं का घ्यायचा. नीट थांबून बघत जा, कदाचित त्यांच्या कानामध्ये हेडफोन असू शकतो. सांगितलं मी, पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती. आताची माणसं एकटी पण बोलू शकतात. अरे मामा एकटेच बोलायचे, पण त्याला कारण होतं बरं का महाराज. त्याला कारण होतं. काय कारण होतं? त्याला कारण असं होतं महाराज, तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा मामांच्या समोर बसलेला असायचा आणि मामा त्याच्याशी बोलत असायचे. कुणाशी पण नाही, मामा कुणाशी बोलायचे. तुका म्हणे त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल, पांडुरंगाशी बोलायचे. पण गंमत अशी होती, बघणाऱ्याला फक्त मामाच दिसायचे, बघणाऱ्याला देव दिसतच नव्हता. कोण दिसायचे? फक्त मामा दिसायचे. आणि सगळ्या लोकांनी असा निष्कर्ष काढला की बाळूला येड लागलाय, बाळाप्पा येडाय. सगळ्या लोकांनी असा समज करून घेतला. मी तुम्हाला सांगेल की महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, कृपया सगळ्यांना विनंती की आपण कोणी बोलू नका. झालं, आता झालं, 1 तास राहिला. काय होतं, लक्ष विचलित होतं सगळ्याच ऐकणाऱ्यांचं. माझं पण लक्ष तुमच्याकडे जातं, पण मी जाऊ देत नाही. कीर्तन होईपर्यंत तुम्ही जे काय असेल ते कीर्तन झाल्यानंतर बोला आणि दर्शन बंद करा. आता कसं होतं, विचलितपणा जाणवतो तुम्हाला. नंतर आहे टायमिंग दर्शनाला, काय एवढी गर्दी पण नाहीये. जर तुम्ही अशी गडबड केली दर्शनासाठी तर कसं मामा तुम्हाला पावायचा. इथून पण दर्शन आपण घेऊ शकतो. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. अंतकरण जरी त्याला दिलं तरी काय, तिथं जाऊन दर्शनच घ्यावं असं काही नसतं. मनात भाव ठेवा हो, बाकी काय नाही. तर आपला विषय कुठपर्यंत आला होता? काय चाललं होतं आपलं? कीर्तन चाललं होतं ना. बाळू मामा एकटे बोलायच्या. लोकांनी असा निष्कर्ष काढला की मामा येड्यात, बाळाप्पा येडाय. मी तुम्हाला सांगेल, महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो देहवेड्या माणसांनी घडवलेला आहे. अहो, येडीच माणसं इतिहास घडवतात, शहाणी माणसं फक्त त्याचा अभ्यास करतात. म्हणून माणसाने येडा असावं, म्हणजे देहवेडा असावं बरं का. देहवेडा असलं पाहिजे. मी तुम्हाला सांगेल, आज महाराष्ट्रामध्ये जे काही संस्कृतीचं वाटोळं चाललेलं आहे, ती शिकलेल्यांनी केलं का अडाण्यांनी केलं? शिकलेल्यांनीच केलं. नाही, बूट घालून कोण जेवतंय? शिकलेली कभी ना शिकलेली. अडाणी माणसाला कळतं की पंक्तीमध्ये बसत असताना चप्पल साईडला काढून बसलं पाहिजे, बरोबर का नाही? मग मला सांगा, मी तुम्हाला आणखी स्पष्ट बोलू का? थोडंसं जाहीरपणे तुम्हाला बोलेल मी. एखादी आमची अडाणी स्त्री असू द्या, अडाणी गरीबाची असू द्या, आणि ती एखाद्या श्रीमंताच्या घरी
खुरपण्यासाठी गेलेली असू द्या, ज्या वेळेस ती बाई खुरपते त्यावेळेस जेव्हा तिच्या लक्षात येतं की कोणीतरी प्रतिष्ठित माणूस आलाय, कोणीतरी प्रतिष्ठित माणूस आलाय, रानाचं मालक आल्या, ती बाई खुरपत जरी असली तरी आपल्या डोक्यावरती पदर घेते. आता नका घेऊ, घेते की ती बाई खुरपत जरी असली, अडाणी असली तरी आपल्या डोक्यावरती पदर घेते. मी तुम्हाला अजून स्पष्ट बोलू का? थोडंसं स्पष्ट बोलू. आपण नीट जर विचार केला, मी तुम्हाला जाहीरपणे बोलेल. आता वराती चौकात ज्या नाचत्यात आहे त्या शिकलेल्या आहेत का बिना शिकलेल्या आहेत? शिकलेले आहेत, शिकलेले आहेत. हां, मला सांगा, संस्कृतीचं जे वाटोळं चाललेलं आहे ते कुणामुळे चाललेलं आहे? आता तुम्ही विचार करा. आणि शिकलं पाहिजे, जरूर शिकलं पाहिजे. आपल्या मुलांना खूप शिकवा, पण आपल्या मुलांना इतकं शिकवा की त्याने आपल्याला आपल्या देवाला, धर्माला मानलं पाहिजे. त्याने असं नाही म्हटलं पाहिजे की गाथा कुठं बुडत असते का, माणूस कुठं सदैव वैकुंठाला जात असतो का. आपल्या मुलाला एवढंच शिकवा की त्याने आपल्याला लायक समजलं पाहिजे. आपल्या मुलाला एवढं नका शिकवू की त्याने तुम्हाला नालायक म्हटलं पाहिजे. आपल्या मुलाने आपल्याला, आपल्या देवाला, धर्माला मानलं पाहिजे. लक्षात घ्या, धर्म खूप मोठा आहे, कर्मापेक्षाही धर्म मोठा आहे. धर्मामध्ये खूप मोठी ताकद असते, लक्षात घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल, ही महाराष्ट्रातली संस्कृती टिकवण्याचं काम धर्म करत असतंय. म्हणून धर्माचं रक्षण आपण केलं पाहिजे, धर्माचं रक्षण आपण केलं पाहिजे. मी तुम्हाला आणखी एक वाक्य बोलून जाईल. या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानामध्ये जेवढे जेवढे काय घोटाळे झाले ते शिकलेल्यांनी केले का बिना शिकलेल्यांनी? हो, शिकलेल्यांनी केले ना. मी तुम्हाला अजून जास्त बोलणार नाही, परंतु मी तुम्हाला सांगेल, मामांना लोक येडं म्हणायचे, पण ज्या लोकांना, बरं का, ज्यांना लोक येडं म्हणतात तीच लोक इतिहास घडवतात. माझं वाक्य तुम्ही नीट ऐका. जे लोक ज्यांना येडं म्हणतात तीच लोक इतिहास घडवतात, आणि ज्यांचा अपमान होतो तीच लोक मोठी होत असतात. म्हणून अपमान झाला पाहिजे जीवनामध्ये. जोपर्यंत आपला अपमान होत नाही तोपर्यंत समजून चालायचं की आपण लहानच आहे. ज्या दिवशी आपला अपमान होईल मग समजायचं की आता आपण मोठे होणार. अपमान जीवनामध्ये झाला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो अपमान आपल्याला सहन करता आला पाहिजे, त्याशिवाय आपण मोठे होऊ शकणार नाही. मामांना सगळे लोक येडं म्हणायचे, येडं म्हणायचे बरं का, पण येडं म्हटल्यानंतर एका जीवाला मात्र ते बरं वाटत नव्हतं, एका आत्म्याला ते बरं वाटत नव्हतं. एक आत्मा तरमाळायचा. कुणाचा? आईचा. आईचा. तिला वाटायचं की माझ्या लेकराने सुद्धा इतर मुलांसारखं जगलं पाहिजे, माझ्या लेकराने सुद्धा इतर मुलांसारखं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. तिला वाईट वाटायचं, ती रडायची. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की मामांच्या तळावरती येत असताना, मामांच्या तळावरती येत असताना एकदा तरी आपल्या आईला विचारून येत जा की आई तू बरी आहे का. नाहीतर तुम्ही इथं किती आला आणि किती जरी मामांचा भंडारा लावला, मामांचा भंडारा तुम्ही किती लावताय यावरून तुमची भक्ती ठरत नसते. अरे तुमच्या घरामध्ये तुमच्या आईला तुम्ही किती सांभाळताय याच्यावरून तुमची भक्ती ठरत असते. नाहीतर घरी आईला नीट बोलत नाही, नीट सांभाळत नाही, आणि इथं येऊन तुम्ही किती जरी भंडारा लावला, किती जरी मामा मामा करून ओरडला, किती जरी ढोल वाजवला, तरी माझा मामा तुम्हाला कधीच पावायचा नाही. लक्षात ठेवा, कधीच पावायचा नाही. म्हणून घरामध्ये असणारी जी आई असते, लेकरू चांगलं जरी असलं, लेकरू वाईट जरी असलं, तरी त्या लेकरावरती भरभरूनच प्रेम करते. कोण? आई. आज ह्या समाजामध्ये जी काही आंधळी पांगळी बहिरी लोक जिवंत आहेत ना, याचं कारण फक्त एकच आहे की त्यांना त्यांची आई जिवंत आहे म्हणून ही लोक जिवंत आहेत महाराज. नाहीतर ही लोक जगूच शकली नसती. हो, नसती जगू शकली. घरामध्ये सगळ्यांनी त्यांचा तिरस्कार करावा, पण आईने कधीच त्यांचा तिरस्कार केला नाही केला. म्हणून त्या आईच्या जीवाला बरं नव्हतं वाटत.
त्या आईच्या जीवाला वाईट वाटायचं जेव्हा सगळे लोक मामांना येडं म्हणायचे. पण मी तुम्हाला सांगते, त्यावेळेस मायाप्पांनी आणि सुंदराबाईंनी एक निर्णय घेतला आणि मामांना गावातल्या चंदूलाल सेठजीकडे चाकरीसाठी ठेवलं. मामा त्या ठिकाणी चाकरीसाठी राहिले, म्हणजे गुरं राखण्याचं काम मामांनी त्या ठिकाणी केलं. मी सांगेल तुम्हाला, गुरं राखणाऱ्यांना तुम्ही सर्वसामान्य समजू नका. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गायी राखल्या होत्या, तुम्ही विसरला की काय? आणि मला असं वाटतं की गुरं राखणारी माणसंच जीवनामध्ये मोठी होत असतात. मामा दिवसभर गायी राखायचे, गायींना चारायला न्यायचे, संध्याकाळी घरी आणायचे. आणि ज्यावेळेस मामा त्या गायीच्या गोठ्यामध्ये यायचे त्यावेळेस त्या गायी 2-2 बादल्या दूध द्यायच्या, जणू काय आमचा कृष्णच गोठ्यात आलाय. असा लहानपणापासूनचा त्यांचा महिमा होता. आणि मामांना राहण्यासाठी एक त्या ठिकाणी ओसरी दिलेली आहे, मामांना जेवण्यासाठी एक थाळी दिली होती. मामा त्या थाळीमध्ये जेवण करायचे. जेवण झाल्यानंतर ती थाळी अशी स्वच्छ धुवून पुसून ते एका देवळीमध्ये ठेवायचे. एके दिवशी असा चमत्कार झाला, त्या सावकाराची पत्नी म्हणा किंवा आई म्हणा, आता चरित्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळा उल्लेख आलेला आहे. त्या सावकाराची आई पहाटे 4 वाजता उठली आणि तिने पाहिलं तर काय, तिने पाहिलं तर असा चमत्कार तिला दिसला. मामांची जी जेवणाची थाळी होती ना, त्या थाळीतून प्रकाशाचे झोत बाहेर येताना तिला दिसले पहाटे 4 वाजता. आणि तिने विचार केला, ही थाळी काही सामान्य दिसत नाही. कारण ज्यावेळेस तिने त्या थाळीमध्ये नीट पाहिलं, जसं सकाळी उठल्यानंतर सूर्याची किरणं आकाशामध्ये पसरलेली दिसतात आपल्याला, तशी त्या थाळीतून त्या प्रकाशाची किरणाशी बाहेर येताना दिसली. आणि त्या थाळीमध्ये तिला झालं बस्तीचं दर्शन. तिने विचार केला, ही थाळी काही सामान्य दिसत नाही. तिने ती थाळी उचलली आणि आपल्या देवघरात नेऊन ठेवली. मामांनी पाहिलं दुसऱ्या दिवशी, ही थाळी माझी नाही. मोठ्या माणसामध्ये किती एकनिष्ठता असते बघा तुम्ही. ही थाळी माझी नाहीये, तुला दुसरी थाळी आणून देतो. नाही, मला माझीच थाळी पाहिजे. केवळ याच गोष्टीवरून ते काम सोडलं. संतांचं कुळ आणि नदीचं मूळ हे कधीच कोणाला ठाऊक नसतं महाराज. मामा घरी आले. आता घरी आल्यानंतर घरच्यांनी वेगळंच काहीतरी काढलं. घरचे म्हणायला लागले की मामाला भूत लागलंय. कुणाला? बाळू मामाला, जो दुसऱ्यांची भूतं काढतो, जो दुसऱ्यांच्या पीडा निवारण करतो. घरचे म्हणायला लागले की मामाला भूत लागले. आणि मग त्या ठिकाणी बऱ्याच देवऋषांना बोलवण्यात आलं. बरेच देवऋषी त्या ठिकाणी बोलवले. पण नीट सरळ नजरेतून जर आपण विचार केला, नीट सरळ नजरेतून जर आपण पाहिलं, तर जगातल्या सगळ्यात मोठ्या देवऋषाचं नाव आहे संत बाळूमामा. सगळे देवऋषी त्या ठिकाणी आले. सगळ्या देवऋषांचा नाईलाज झाला. आणि शेवटी सगळे देवऋषी मायाप्पांना आणि सुंदराबाईंना सांगू लागले, हे भूत मात्र आमच्या आवाक्याच्या बाहेरच आहे. या भूतापुढं आमचा नाईलाज आहे. शेवटी नाईलाज झाला. मी तुम्हाला सांगेल, या ठिकाणी आल्यानंतर तुमची कोणतीही बाधा असू द्या, प्रेतबाधा, भूतबाधा, करणी बाधा, ह्या सगळे दुःख या मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर नष्ट होतात. मामांच्या दरबारामध्ये एवढी ताकद आहे. या ठिकाणी तुम्ही रडत रडत या, जाताना तुम्ही हसत हसतच जाणार, हा माझा विश्वास आहे. म्हणून फक्त तेवढ्या भक्तिभावाने या ठिकाणी आलं पाहिजे. आणि मामांचं कामच आहे, जो जीव दुःखी आहे त्या दुःखितांचं अश्रू पुसणं, दुःखितांच्या पीडा नष्ट करणं, यासाठीच मामांचा अवतार आहे. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा,
अदमापूरचा जीवनातलं कोणतंही दुःख असू द्या, ते दुःख निवारण करण्याची ताकद मामांच्या या दरबारामध्ये आहे, मामांच्या भक्तीमध्ये आहे. फक्त इथं येताना तेवढ्या भक्तिभावाने आलं पाहिजे. मी नेहमी सांगत असते की मामांच्या दरबारामध्ये येत असताना जिथं चपला काढताना तिथंच फुगिरी काढत जा. नाहीतर मी किती श्रीमंत आहे, मी किती सरपंच आहे, मी किती मोठा आहे, याला इथं काडीची किंमत नाही. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही याल ना त्यावेळेस मामांना फक्त एवढंच म्हणा, मामा मी अनाथ आहे, मी अपराधी आहे मामा, या जगात तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही माझं, या जगात तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही माझं मामा. जेव्हा तुम्ही असं म्हणाल ना त्यावेळेस माझं मामा तुमच्यावर कृपा पण करतील आणि तुम्हाला आशीर्वाद पण देतील. फक्त तेवढ्या भक्तिभावानं या ठिकाणी आलं पाहिजे. आणि ज्या वेळेस कुठल्याच देवऋषाचं काही चालं ना, घरच्यांनी सगळे देवऋषी बघितले पण सगळे देवऋषी निघून गेले. आणि मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला माहिती आहे पोरग जर लयच येड्यागत करायला लागलं तर आपण काय करतो, पोराचं काय करतो, लग्न करतो ना. प्रापंचिक लोक, व्यावहारिक लोक आहे. पोरग जर लयच येड्यागत करायला लागलं तर आपण पोराचं काय करतो, लग्न करतो. नाही, म्हातारीला लय वाटत होतं लग्न झाल्यावर पोरग सुधरेल, पण त्या अक्षदांचा प्रभाव इतका प्रचंड, त्या अक्षदा त्या पोराच्या अंगावरती पडल्या आणि काही जादू झाली काय माहित. जे पोरग आई 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 करायचं ते पोरग दरवाजात जरी आई दिसली तरी त्या आईला म्हणते आई ती कुठं गेली ग. इतकं त्या अक्षदांचा प्रभाव प्रचंड. आणि मग निर्णय घेतला, त्यांचीच भाची, त्यांच्याच बहिणीची पोरगी, गंगवाची मुलगी, सत्यवातीचं नाव, आणि त्या सत्यवाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. परंतु मामाने सांगितलं माझं लग्न करू नका, कारण माझा जन्म फक्त प्रपंच करण्यासाठी नाहीये. मामांनी सांगितलं माझा जन्म हा या जगाचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. परंतु त्या ठिकाणी निर्णय आता घेतला होता. मामांनी सांगितलंय बघा माझं लग्न तुम्ही करू नका, आणि जर तुम्ही माझं लग्न लावलं तर माझ्याच लग्न मंडपातून, सासऱ्याचं म्हणा नाहीतर मेहुण्याचं म्हणा. चरित्रामध्ये कसं राहतं माहिती का, बऱ्याच वेगवेगळा उल्लेख आहे, पण आपण सासऱ्याचं म्हणू, जास्त करून वाचनामध्ये आले. माझ्याच लग्न मंडपातून तुझं मड जाईल. सगळ्यांनी हसण्यावर घेतलं, विनोदावारी घेतलं. आणि जसं मामांचं लग्न धूमधडाक्यामध्ये लागलं आणि जसं लग्न लागलं तसं हिराप्पा खिल्लारेंना निधन झालं त्यांचं. ते चक्कर येऊन खाली पडले पहिल्यांदा. आणि हिराप्पा खिल्लारांचं निधन झालं, पण मरण येण्याच्या अगोदर हिराप्पा खिल्लारांनी एक गोष्ट केली. काय केलं, बाळू मामांना जवळ बोलवलं, मामांचा हात हातामध्ये घेतला आणि सांगितलं की मामा आता मी तर मरणारच आहे, पण इथून पुढं माझं प्रपंच, माझा घरदार आणि माझी बकरी तुम्हाला सांभाळायची आहेत मामा.
मामांनी वचन दिलं, ज्या तोंडाने मामा म्हटले होते की तुझं मड जाईल, त्याच तोंडाने वचन पण दिलं की इथून पुढची सगळी तुझी कर्म मी करीन. बघा, संत कधी कधी आईसारखंही दया करतात, आईसारखंही प्रेम करतात, आणि संत कधी कधी बापासारखं कठोरही बनतात. म्हणूनच त्यांना आईही म्हटलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना बापही म्हटलेलं आहे. तुम्ही संत माया बाप कृपावंत, संत माया बाप कृपावंत, तुम्ही 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 संत आपल्यावरती आई वडिलांसारखं प्रेम करत असतात. म्हणून जीवनामध्ये त्या संत महात्म्यांवरती विश्वास ठेवला पाहिजे. संताची पायी हा माझा. बाकी कोणावरती विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण संतांवरती आणि आई वडिलांवरती विश्वास ठेवला पाहिजे. कारण त्याची माझे हित करीती सक. आपलं हित जेवढं त्यांना माहिती आहे तेवढं कोणालाच नाही माहिती. हा, आता काही गोष्टीवरती विश्वास ठेवावा लागतो, हा भाग वेगळा आहे. बरोबर का नाही? घरामध्ये जे अन्न करणारी किंवा अन्न करणार आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवावाच लागतो, किंवा ड्रायव्हरवर विश्वास ठेवावाच लागतो, किंवा आहे की ड्रायव्हरवर विश्वास ठेवावाच लागतो की हा आपल्याला इथपर्यंत नेऊन पोचवेल. कारण काय काय ड्रायव्हर असे असतात की ते बऱ्याच जणांना वर पोचवतात. काही गोष्टीवरती विश्वास ठेवावा लागतो, पण संतांवरती विश्वास ठेवताना कुठलाही संकोच कधी करायचा नाही. जीवनामध्ये जन्म मरण थांबवण्याची ताकद सुद्धा संतांच्या दर्शनामध्ये आहे. कारण मरण हे प्रत्येकाला आहे, पण मरणाचं दुःख सुद्धा नष्ट होतं संतांच्या दर्शनाने. आणि जीवनामध्ये कर्म आपल्या सोबत येतं, त्यामुळे मरणाची जाणीव ही प्रत्येकाला असावी. संतांनी आम्हाला वेळोवेळी जागं केलं. हे जरी नाही काल, एका पिंगळ्यामध्ये वर्णन आहे,
हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी ऐकाल, हे जरी ऐकाल, तरी दुसरा येईल, हे जरी ऐकाल. सरत सेवती बाबा काळ बांधून नेईल, सरत सेवती बाबा काळ बांधून नेईल, हात सरते शेवटी बा, बांधून नेईल, सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल. आमचे काय बाळाईला, एका जनार्दनी आमचे काय बाळाईला, एका जनार्दनी आमचे काय बाळाईला, एका जनार्दनी आमचे काय बाळाईला. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा. वर्तमान कोटी वाला, वर्तमान कोटी, वर्तमान कोटी वाला, वर्तमान कोटी. आनंद घ्या सर्वांनी, आनंद घ्या, गाणी वाजवा. नको 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 घालू नको 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 घालू कोण कोण तो घालून गा, कोण कोण तो घालून गा.
खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये या जन्ममरणातून आपल्याला सुटायचं असेल तर संताचं दर्शन ज्याला होतं त्याला जन्ममरणाचा फेरा परत नाही. म्हणूनच महाराज म्हणतात, खऱ्या अर्थाने मला संताचं दर्शन झालं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. या ठिकाणी आल्यानंतर मामांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आता आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही. खऱ्या अर्थाने आपलं भाग्य उदयाला आलं. फक्त तेवढ्या प्रेमाने तेवढ्या भावाने या ठिकाणी येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण परमार्थामध्ये तुमच्या अंतकरणामध्ये किती भाव आहे हे मामा बघत असतो. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर किती भंडारा लावता, तुम्ही काय करता हे मामा बघत नाही. तुमच्या अंतकरणातलं प्रेम भाव बघत असतो. देवा देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला वैकुंठ सोडोनी आला वैकुंठ सोडोनी आला सोडोनी आला देवा भावाचा भुकेला देवा देवाला फक्त भाव लागतो आणि ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे त्यालाच तो मिळत असतो. भाव बळे आकळे रवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. आपलं प्रारब्ध बदलवण्याची ताकद सुद्धा संताच्या दर्शनामध्ये भक्तीमध्ये आहे, देवाच्या भक्तीमध्ये आहे. मग आपलं प्रारब्ध कसंही असू द्या. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. जर त्या भगवंताची जर आपल्यावरती कृपा झाली तर मुका माणूस सुद्धा बोलू शकतो, पांगळा माणूस सुद्धा चालू शकतो, आंधळा माणसाला सुद्धा दिसू शकतं जर त्या भगवंताची कृपा झाली तर. तुम्हाला विश्वास नसेल तर मामांच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग तुमच्या समोर मांडेल मी. गुणाप्पा सिंगाडे नावाचा एक मामांचा एक भक्त होता. मामांची भक्ती करायचा, मामांच्या तळावरती यायचा, मामांचं दर्शन घ्यायचा. आणि असंच एके दिवशी गुणाप्पा सिंगाडे मामांच्या तळावरती आला. त्या ठिकाणी मामांचं दर्शन घेतलं. आरती झाल्यानंतर कण्या आंबिलाचा प्रसाद घेतला आणि आता घरी जात असताना त्या ठिकाणी एका तळावरती त्या राहुटीमध्ये काही मामांचे भक्त बसलेले होते. काही मामांचे भक्तगण बसलेले होते, चर्चा करत होते, बोलत होते. आणि चर्चा करत असताना मामा सहजच बापू शिंगाडेंना म्हणतायत, बापू मी या गुणाप्पा शिंगाडेचा जो मुलगा आहे बाळू, गुणाप्पा शिंगाडेच्या मुलाचं नाव पण बाळूच होतं बरं का, ह्या बाळूला मी दृष्टी देऊ का असं म्हटल्यानंतर बापू शिंगाडे म्हणतात, हा द्या ना. म्हणतात काय अडचण नाही, द्या. कारण तुमच्यामध्ये तेवढी शक्ती आहे, ताकद आहे तुमच्यामध्ये, तुम्ही तेवढं करू शकता. कारण गुणाप्पा शिंगाडेचा जो मुलगा होता ना बाळू नावाचा, तो डोळ्यांनी अंध होता, त्याला दिसत नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी त्या मुलाला बोलवण्यात आलं आणि मामांनी त्या मुलाला एक अट घातली, हे बघ मी तुला दृष्टी देतो, पण जसं तुला दिसायला लागल तसं तू पहिल्यांदा येऊन माझ्या पाठीला शिवायचं, तरच तुझी दृष्टी टिकेल, नाहीतर तुझी दृष्टी निघून जाईल. तर असं म्हटल्यानंतर मामांनी तो भंडारा घेतला आणि त्या मुलाच्या अंगावरती टाकला. काय माझ्या मामाच्या भंडाऱ्याची ताकद आहे महाराज. जसा तो भंडारा त्या मुलाच्या अंगावरती टाकला तसं त्या मुलाला स्पष्ट दिसू लागलं, स्पष्ट दिसायला लागलं. पण त्या मुलाला मामांनी अगोदरच सांगितलं होतं, जसं तुला दिसायला लागल
तसं तू पहिल्यांदा येऊन काय करायचं, माझ्या पाठीला शिवायचं. जर तू माझ्या पाठीला येऊन शिवला तरच तुझी दृष्टी टिकेल, नाही तर तुझी दृष्टी निघून जाईल. आणि मग तो मामाच्या पाठीमागं धावायला लागला, मामांना शिवण्याचा प्रयत्न करायला लागला, मामांना धरण्याचा प्रयत्न करायला लागला. पण मला सांगा, याला धरणं इतकं सोपं आहे गं? मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता. संपूर्ण जग ज्याच्या सत्तेने चालतं त्याला धरणं, त्याला पकडणं इतकं सोपं आहे? तो मुलगा मामांच्या पाठीमागं धावायला लागला, मामांना धरण्याचा, मामांना शिवण्याचा प्रयत्न करू लागला. पण मामा पुढं पळत होते, मुलगा त्याच्या पाठीमागं पळत होता. मामांना काय तो मुलगा शिवू शकला नाही. त्या ठिकाणी त्या मुलाचा प्रयत्न असमर्थ झाला आणि सांगितल्याप्रमाणे मामाने पुन्हा त्या मुलाच्या अंगावरती भंडारा टाकला आणि त्या मुलाची दृष्टी निघून गेली. आता तुमच्या मनामध्ये असा एक प्रश्न येईल की जर मामांना त्याची दृष्टी काढूनच घ्यायची होती तर मामांनी त्याला दृष्टी द्यायचीच कशाला? कायमची तरी द्यायची ना, द्यायची होती तर कायमची तरी द्यायची, काढून कशाला घ्यायची? तुमच्या सुद्धा मनामध्ये असा प्रश्न आला असेल ना, द्यायची होती दृष्टी तर कायमची द्यायची, काढून कशाला घ्यायची? आणि तिथल्या लोकांनी सुद्धा मामाला हा प्रश्न विचारला. तुमच्याच मनामध्ये नाही तर तेथील लोकांच्या सुद्धा मनामध्ये हा प्रश्न आला आणि त्यांनी मामाला विचारलं. मी तुम्हाला सांगेल, आपल्या जीवनामध्ये जे काय बरं वाईट घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असतं बरं. आपल्या जीवनामध्ये जे काय देव बरं वाईट घडवून आणत असतो, समजून चालायचं की ह्यातून काहीतरी आपलं चांगलं होणार आहे. त्या लोकांनी मामांना विचारलं की याची दृष्टी का काढून घेतली मामा? त्यावेळेस मामांनी सांगितलं, अरे जर याची दृष्टी मी ठेवली असती तर याच्या हातून 7 खून होणार होते. किती? 7 खून होणार होते. त्यामुळे मी याची दृष्टी काढून घेतली. म्हणजे मला सांगा, मामांनी चांगलं केलं त्याच्यासाठी का वाईट? त्याच्या बऱ्यासाठीच केलं, त्याच्या चांगल्यासाठी. म्हणून आपल्या जीवनात जर एखादी निगेटिव्ह गोष्ट आपल्या जीवनात घडत असेल, समजून चालायचं यातून आपलं काहीतरी चांगलं आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून मामांच्या भक्तीमध्ये एवढं सामर्थ्य आहे, मामाच्या दर्शनामध्ये, मामांच्या भंडाऱ्यामध्ये, की आपलं प्रारब्ध सुद्धा बदलू शकतं. आपलं प्रारब्ध बदलवण्याची ताकद या भंडाऱ्यामध्ये, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मामांच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. आणि त्यामुळे सर्वांनी एकदा हात वरती करायचेत आणि मामांच्या नामाचा जयघोष एकदा सर्वांनी माझ्या पाठीमागं मोठ्या प्रेमाने करायचा आहे. जो मामांचा जयघोष करणार नाही त्याच्या जीवनात काय घडेल हे मी सांगू शकणार नाही. सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे, बाळू मामा हो बाळू मामा, 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 बाळू मामा हो
बाकीच्यांनी काही म्हणायचं नाही, फक्त खाली बसलेल्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा. वा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा. पुरुष मंडळी म्हणत नाही, पुरुष मंडळी म्हणा ना तुम्ही. बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा. वा, छान. अरे वा, छान छान छान. बाळू मामा हो विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा म्हणतात आमचं भाग्य उदयाला आलं आणि संपूर्ण चिंता नष्ट झाली, कारण जसं आपल्याला बाळू मामांचं या ठिकाणी दर्शन झालं तसं महाराज म्हणतात मला देखील बाबाजी चैतन्याचं दर्शन झालं, त्यामुळे आता काही चिंताच राहिलेली नाही, कारण हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. भगवंताची प्राप्ती संताच्या दर्शनाने होत असते, संताच्या संगतीने होत असते, पण अंतःकरणामध्ये जर भाव असेल, प्रेम असेल तरच तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी जरी आलात तुम्ही, देवाची भक्ती करत असताना अंतःकरणात प्रेम ठेवावं, भाव ठेवावा. बरेच लोक सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे करतात, पण मी त्यांना सांगेल देवपूजा करत असताना एखाद्या दिवशी नाही केली तरी चालेल, पण दिखावा म्हणून करू नका. प्रेम असेल, भाव असेल अंतःकरणात तर करा, कारण तीच सेवा देवाला आवडत असते.
एक श्रीमंत सावकार असतो आणि त्याचा रोजचा नित्यनेम असतो की देवपूजा केल्याशिवाय बाकी दुसरं कुठलंही काम करायचं नाही. पण त्याला असं वाटायचं की ज्या पद्धतीने आपण परमार्थिक आहोत त्याच पद्धतीने आपला मुलगासुद्धा परमार्थिक असावा. म्हणून तो मुलालाही पहाटे 4 वाजता उठवायचा, त्याच्याकडून पण देवपूजा करून घ्यायचा. पण त्या मुलाला मात्र यामध्ये इंटरेस्ट नव्हता, छंद नव्हता. बळच वडील म्हणतात म्हणून देवपूजा करायचं. अशी बरेच दिवस सेवा चालू होती. एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला बोलवलं, बाळू इकडे, उद्या गावाला जाणार आहे मी, त्यावेळेस उद्याची आणि परवाची देवपूजा तुलाच करायची. तो म्हणतो, बाबा तुम्ही खुशाल जावा, अजिबात काहीच काळजी करू नका. मनामध्ये म्हणतो, बरं झालं म्हातारं चाललंय, तेवढाच आराम तरी मिळेल 1-2 दिवस देवपूजेपासून. म्हटलं बरं का. ज्यावेळेस म्हातारं निघून गेलं त्यावेळेस हा दुसऱ्या दिवशी निवांत झोपला. पण आईने त्याला उठवलं, म्हटलं अरे उठ, देवपूजा करायची नाही का तुला, देवपूजा करून घे. तो म्हटलं, आई अगं आजच्या दिवस तरी झोपू दे, अगं या देवपूजेने कंटाळा आणलाय म्हटलं मला. पण आई त्याला रागवली, म्हटलं रे तुला काही कळतं की नाही, आपल्या घरामध्ये 12 वर्षापासूनचा हा नित्यनेम आहे आणि तो काही इतका सहजासहजी बंद पाडता येणार नाही, तुला देवपूजा करावीच लागेल. बळच कस तरी उठला, देवपूजा केली. पण दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार. आता मात्र त्याला इतका वैताग आला, त्याने सगळे देव घेतले, एका उपरण्यामध्ये बांधले, एक बकेट घेतली, विहिरीवरती गेला, सगळ्या देवांना त्या बकेटमध्ये टाकलं. ती बकेट अशी पाण्यात बुडवली. पण गंमत अशी झाली, त्यात जे वजनाने हलके देव होते का नाही ते अशी पाण्यावरती तरंगायला लागले. त्याने बकेट बाहेर काढली, बघतोय तर बकेटमध्ये फक्त 3च देव. तो म्हटला, फार वाईट झालं, मला वाटलं देवांना पोहता येत असेल. ते 3च देव घेऊन घरी आला, देव घरामध्ये ठेवले. आईने विचारलं, बाळू देवाला गंध लावला का? तो म्हटला, आई आता देवाला 10 दिवस गंध लावता येणार नाहीत. आई म्हटली, का रे बाळा? अगं त्यांना सुतक पडलंय ना. आता मात्र आई त्याच्या इतकी रागवली आणि आई रागवल्यामुळे शेवटी तो सासरवाडीला निघून गेला. सासरवाडीला गेल्यानंतर सासूबाई म्हटल्या, बाई जा बाई बापू, बरं झालं तुम्ही आला. तो म्हटलं, का हो मामी? ते म्हटलं, काय सांगायचंय, परवाच तुमचे वडील आले आणि तुमच्या सासऱ्याला घेऊन गेले, तेव्हा इथली देवपूजा कराय कोणीच नव्हतं, बरं झालं तुम्ही आले. तर अवघडच कंडिशन झालं. म्हटलं इथं बी तेच. म्हटलं तो म्हटला, मामी मला देवपूजेसाठी खूप भारी भारी वस्तू लागतात. ती म्हटली, काय पण माग, पण देवपूजा कर. मस्तपैकी देवघरामध्ये अत्तर वगैरे शिंपलं, फुलं वगैरे आणून ठेवली. जावई बापू देवपूजेसाठी बसले. पण तेवढ्याच शेजारी बाई आली, म्हटली, बाई तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करताय हो? सासूबाई म्हटल्या, ग बसा हो, ते आमचे जावई बापू आहेत बाई, एवढी छान देवपूजा करतात, लगेच माझ्या पण घरची देवपूजा यांच्याकडूनच उरकून घेते. आता मात्र ह्याला बसलेल्या जागेवर थंडी ताप आला. ते तिथून तसंच उठलं आणि बाहेर आलं. शेजारी बाईने विचारलं, काय जावई बापू कधी आला? तो म्हटलं, तुम्हाला काय करायचंय? ती म्हणली, आमची देवपूजा करायची. काय करायचं? बळच कस तरी गेला, त्यांची पण देवपूजा केली. ना आता मात्र ह्याने विचार केला, आता ही देवपूजा करण्यापेक्षा मेलेलं बरं. पहाटे 4 वाजताच उठला. जवळच एक विहीर होती शेतामध्ये, त्या विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी गेला. पण उडी टाकणार तेवढ्यात त्या विहिरीच्या मालकाने बघितलं. तो म्हटला, ओ पाहुणा, म्हटलं तुम्ही कुठून आलाय आणि माझ्याच विहिरीत का जीव देता? ओ तुम्हाला जर लयच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा, 3 वेळचं काही खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा. अशा लोकांनी किती जरी वेळा देवपूजा केली तरी त्या देवपूजेचं फळ त्यांना मिळणार आहे का? नाही. आणि म्हणून अंतकरणामध्ये भाव असावा. आणि तुकोबाराय म्हणतात, हा भाव रूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला.
होता ठेवा तोया भावा सापडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत महात्म्यामुळे देव हृदयामध्ये प्राप्त झाला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला म्हणून महाराज म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली। अभंगावरती अल्पशा वेळेमध्ये मामांच्या चरित्राच्या माध्यमातून हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द या ठिकाणी गेला असेल तर मायेच्या अंतःकरणाने माफी असावी। बोलिले लेकुरे वेडेवाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं ते आमचे मामांचे भक्त असणारे आदरणीय हरिभक्त पारायण खंडोबा महाराज लाडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला। तसेच त्यांच्यासोबत असणारे त्यांच्या सर्व सहकारी असतील, मी मगाशी सांगितले त्यांची नावं या ठिकाणी मी ऐकून होते की आपले खामटेकमध्ये धायगुडे भरपूर आहेत आणि आपले पाहुणे भरपूर आहेत या ठिकाणी आणि मगाशी ज्यांनी हार घातला ते पण धायगुडेच आहेत। पंगत त्यांचीच आहे का? हो बरोबर, पंगत पण धायगुड्यांचीच आहे, कीर्तन बी धायगुड्यांचंच आहे, काळजी करू। अनिल बबन धायगुडे आणि ज्यांची कीर्तन सेवा ज्यांच्या माध्यमातून आहे ते आदरणीय मामांचे भक्त विशाल महाराज मदने खऱ्या अर्थाने यांच्या माध्यमातून हे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे। आणि या ठिकाणी वाघमोडे महाराजांच्या कृपाशीर्वादाने ही सेवा चालू आहे। जे मानकरी आहेत आपले बिरुदेवांचे ते आपले फरांडे महाराज, खऱ्या अर्थाने खूप मोठा आशीर्वाद या ठिकाणी आहे। या ठिकाणी आल्यानंतर वेगळंच चैतन्य आपल्याला जाणवतं, एक प्रसन्नता की खरंच या ठिकाणी प्रत्यक्ष बाळूमामांचा निवास आहे आणि प्रत्यक्ष बाळूमामा या ठिकाणी आहेत हे एक जाणीव या ठिकाणी आपल्याला दिसून येते। म्हणून आपण सर्वजणच भाग्यवान आहोत, सर्वच भाग्यवान आहोत की मामांची सेवा करण्याचं भाग्य या ठिकाणी आपल्याला लाभलं। म्हणूनच हा अभंग सेवेकरता घेतला होता, उजळले भाग्य आता, भाग्यवान आहोत आपण। म्हणून या ठिकाणी सर्व असणारे आपले भजनी मंडळ, आपल्या परिसरातील विणेकरी असतील, चोपदार असतील, आमच्यासोबत ज्यांनी गायनाची साथ केली आमची विद्यार्थिनी तृप्तीताई जाधव असेल, प्रकाश मोठे असे आमचे बंधू जीवन महाराज धायगुडे
या ठिकाणी ज्यांची सिस्टीम आहे मध्ये सप्ताहामध्ये त्यांची सिस्टीम आपल्या गावातली सिस्टीम खूप सुंदर आहे. आपले सुतार महाराज खूप सुंदर पद्धतीने आपण आवाज दिला, तुमचा या ठिकाणी आभार मानते, सर्वांचा आभार. आणि याच ठिकाणी सेवा संपली असं मी जाहीर करते, कारण आता टायमिंग झालेलं आहे. पुढं आरती आहे, तर आता मला पण तुम्ही परवानगी दिली तरी काही हरकत नाही. तर आता लगेच आपलं भजन होईल आणि सेवा या ठिकाणी थांबेल. या ठिकाणी मामांचा जो तळ आहे, मामांच्या शेजारीचा आहे बघा, नंबर 15. काही दिवसांनी अमावस्यानंतर 2-4 दिवसांनीच ना, 1-4 दिवसांनी या ठिकाणी आगमन होणार आहे मामांचं. तरी आपण मामांचं दर्शनासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि हा लाभ आपण कधी चुकवायचा नाही. जर कोणाचा ट्रॅक्टर असेल, कोणाची JCB असेल तर मामांना आणण्यासाठी आपण या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आणि आपली सेवा द्यायची आहे ही विनंती आहे. आणि पुढील पंक्तीचे जे मानकरी आहेत ते आदरणीय श्री लक्ष्मण नामदेव थोरात नांदूर यांची पंगत होणार आहे. तरी सर्वांनी या अन्नदानाचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. 27/2 तारखेला या ठिकाणी पंगत होणार आहे, सेवा होणार आहे. तर या ठिकाणी आपण सर्वांनी येऊन मामांच्या या दरबारामध्ये यायचं आहे आणि आपली सेवा द्यायची आहे. बुधवारी महाशिवरात्री येते. बरं. बुधवारी महाशिवरात्री येते आणि उतरती अमावस्या लागते आणि गुरुवारी आपली उगवती अमावस्या आहे. तर हा सुद्धा दिवस आपण चुकवायचा नाही, हा पर्व काळ आहे असं समजा. आणि जशी आपण या ठिकाणी आता बहुसंख्येने उपस्थित राहिलेलं आहे, तसंच बहुसंख्येने या ठिकाणी आपण या ठिकाणी यायचं आहे. ठीक आहे. जय बाळू मामा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आपण या ठिकाणी जागेवरतीच बसून घ्यायचं आहे. आरतीसाठी पण आणि पंक्तीसाठी पण जागेवरतीच बसून घ्यायचं आहे. कुणीही इकडे तिकडे जायचं नाही, गोंधळ करायचा नाही. आणि इथं ट्रॅक्टर लावलेला आहे. पंगत झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर सर्वांनी आपली पंत्रावळी तिथं ट्रॅक्टरमध्ये नेऊन टाकायची आहे.